सायटोटॉक्सिक आहे. तर आपण जे काही फूड खातो त्याच्यामध्ये जसं की प्रोटीन्स असतात, कार्बोहायड्रेट्स असतात, तर असे कोणते कोणते घटक आपल्याला फूड कंपोनंट्स आपल्याला आपल्या फूडमधून मिळतात सांगू शकता का तुम्ही? म्हणजे आपण जर समजा आपण जेवणाचं आपलं कार्ड बघितलं तर त्याच्यामध्ये काय काय असतं? कार्बोहायड्रेट्स असतात. चपाती आणि राईस मधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. जे काही डाळ आपण खातो त्याच्यातून आपल्याला प्रोटीन्स मिळतात. तर असे कोणते कोणते घटक आहेत अजून जे आपण आपल्या ॲज अ फूड कंपोनंट आपण त्याला कंझ्युम करत असतो? विटामिन्स, मिनरल्स, अजून करेक्ट आहे. आयोडीन. हा, ते मिनरल्स मध्ये सगळे आहेत. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स म्हणू शकता तुम्ही. आपण जे ऑइली पदार्थ सबस्टन्सेस खातो ते सगळे फॅट्स मध्ये येतात, बरोबर? तर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटामिन्स आणि मिनरल्स हे काय आहेत आपले फूड कंपोनंट्स. तर आता मला सांगा ह्याच्यामध्ये तुम्ही मला प्रोटीनचा रोल कुणी सांगू शकेल? काय होतं प्रोटीन खाण्यात? बरोबर आहे, बिल्डिंग ब्लॉक आहे. ते काय होतं? बिल्डिंग ब्लॉक ऑफ मसल्स होतं. म्हणजे आपल्या मसल्सची जी स्ट्रेंथ आहे ती वाढण्यास मदत होते, बरोबर आहे. बिल्डिंग ब्लॉक ऑफ मसल्स आहे. प्रोटीनमुळे ग्रोथ होते बॉडीची. अजून प्रोटीन्स तुम्हाला म्हणजे आपण म्हणू शकतो इम्युनिटी देतात, है ना? तर तुम्ही आता आपण सोर्सेस माहिती आहे आपल्याला की कोणत्या कोणत्या पदार्थातून आपल्याला प्रोटीन मिळत असतील, तर ते आहे आपले जे काही सगळ्या डाळी, प्रोटीन्स, पल्सेस आपण म्हणतो. आणि नॉन व्हेजिटेरियन म्हणजे आपण जे मीट, एग्स, मिल्क जे घेतो, ॲनिमल सोर्स ऑफ जसा सोर्स की ॲनिमल सोर्स आहे ते सगळे आपल्याला काय देतात? प्रोटीन्स देतात. तर हे झाले त्याचे सोर्सेस. तर हे प्रोटीन जे आहे ते आपल्या बॉडीला खूप इम्पॉर्टंट म्हणजे फंक्शनिंगसाठी खूप इम्पॉर्टंट थिंग आहे, ठीक आहे. तर ते फंक्शनिंग प्रॉपर फंक्शनिंग ऑफ द बॉडी टेक्स प्लेस ड्यू टू द प्रोटीन्स. जसं की आपल्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन आहे, नेल्समध्ये, हेअरमध्ये केरॅटिन आहे. सगळं हार्मोन्स, एन्झाईम्स सगळे कशाचे बनलेले? प्रोटीन्सचे बनलेले. तर प्रोटीन्स ही आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक सेलमध्ये तयार होणारा हे आहे, सबस्टन्स आहे, बरोबर? ईच अँड एव्हरी सेल ऑफ द बॉडी इट परफॉर्म्स द प्रोटीन सिंथेसिस. म्हणजेच काय? म्हणजे प्रोटीन तयार होण्याची प्रक्रिया प्रत्येक सेलमध्ये होत आहे, बरोबर? त्याला काय नाव देणार आपण? सिंथेसिस ऑफ प्रोटीन. तर आज आपला टॉपिक आहे की हाऊ द सिंथेसिस ऑफ प्रोटीन, सेंट्रल डॉग्मा ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन. कोणती मेथड आहे ज्याने की प्रोटीन्स तयार होतील? ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. सेंट्रल डॉग्मा ऑफ द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. तर तुम्हाला प्रीवियस स्टँडर्डला डीएनए, आरएनए झालं, तर हे दोघांच्या मदतीने विथ द हेल्प ऑफ डीएनए अँड एमआरएनए प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड इन द बॉडी, ईच अँड एव्हरी सेल ऑफ द बॉडी. आणि त्या सेलमध्ये सेल ऑर्गॅनेल्स तुम्हाला झाले. सांगू शकता का काही सेल ऑर्गॅनेल्सचे नावं? सेलमध्ये वेगवेगळे ऑर्गॅनेल्स झाले तुम्हाला 8वीला 9वीला. कोणते कोणते सेल ऑर्गॅनेल्स आहेत सांगू शकता? हां, न्यूक्लियस. करेक्ट आहे, न्यूक्लियस आहे. अजून हां, रायबोसोम्स, माइटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड्स. करेक्ट आहे. सो दीज आर द नेम्स ऑफ सेल ऑर्गॅनेल्स. तर याच्यामध्ये रायबोसोम नावाचा जो सेल ऑर्गॅनेल आहे दॅट इज द साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आता हे सिंथेसिस कुठे होणार आहे? इट इज formed in the ribosome. So ribosome is called as site of protein synthesis. So आजचा आपला टॉपिक काय असेल? सेंट्रल डॉग्मा ऑफ